राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरी आज पत्रकार परिषद सुरू होती। त्यावेळी ठाणे विशेष शाखेचे पोलीस त्यांच्या घरात घुसले आणि शूटिंग चालू केली। शूटिंग करत असल्याचं आव्हाडांनी बघताच त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला हटकलं आणि जाब विचारला। तसेच त्यांच्या वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर ते पोलीस कर्मचारी आयुक्तालयातील पोलीस असल्याचं समोर आलंय। या संपूर्ण घटनेनंतर संतापलेल्या आव्हाडांनी पोलीस कर्मचाऱ्याला धारेवर धरत चांगलंच झापलंय। तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे? कोण? खान लाव रे पीएसआय खानला। त्याला जोपर्यंत येत नाही याला जोडायचं नाही। हा कोण सर? कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा। बसा एसबी स्पेशल बसा 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 याला चहा पण पाजा। बसा आता तुमची मजा येईल। बसा चांगलं केलं तुम्ही। तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आले। तुम्ही कुठे बसलेले होते? सर मला एसबी ब्रांच दिलाय। तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होते? एसबी ब्रांच कुठे? वर्तनगर पोलीस स्टेशन। हा पोलीस स्टेशन तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे। तुम्ही कशी घालात? मला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घालत? हा दरोडा आहे। माझ्या घरात चोरी झाली। मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो। चेन चोरीला गेल्या 4। त्याचा आळ मी तुमच्यावर घेतला तर आता मी आता तो आळ तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या। तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात? काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना। निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं। काय लागलं म्हणजे आमचं प्रायव्हसी नावाची काही गोष्ट आहे की नाही? मी तुमच्या घरात येऊ न विचारतो चहा बाजार काय पद्धती? चारला फोडलं हो ना। कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचं प्रकरण ताजं असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला हिंदीत का बोलतो, मराठीत बोल असं म्हटल्यानं त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पडलाय। त्याच्या माफीचं चित्रीकरण करून मोबाईलवर प्रसारित करण्यात आलंय। तसेच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली। तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या 8 ते 10 जणांविरोधात रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। हे सर्व एका पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। टायगर भागात 21 वर्षीय मुलगा राहतो। गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास तो मुंब्रा येथील कौसा भागात फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता। त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला। त्यामुळे मराठी बोला असं तो तरुण म्हणाला। त्यामुळे फळ विक्रेत्याने त्यांच्यामध्ये वाद झाला। या वादानंतर फळ विक्रेत्याने त्यांच्या सहकार्यांना बोलवलं। ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं। तसेच तो माफी मागत असल्याचंही चित्रीकरण प्रसारित केलं। या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला। तसेच त्या तरुणाविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर तरुणाविरोधात शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फळ विक्रेत्यांसह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मुंब्र्यात जर कोणी आरे केलं तर यापुढे आम्ही त्याला कारे करू। मराठी भाषा संदर्भात कोणी काही बोललं तर घरात घुसून मारू। कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पाहावं असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे। मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो। गोळ्या भेटले नाही, मेडिकलला गेलतो मी। मेडिकलला गोळ्या भेटले नाही, मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी। फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही। मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष। महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो? मी बोललो मी मराठीतच बोलणार। मग असा वादवाद झाला। घरीच चाललेलो मी त्यांनी परत मला बोलवला। त्यांनी बोलून मग बोलतं हे लडका आता बोलतं असा बोलायला लागले। बोल मी मराठीतच बोलणार।
तो बोलतो मेरे को मराठी आता नाही, हिंदी में बोलतो हिंदी में. असं आस्ते आस्ते 10-15 जण जमले. परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला का होतं मला पण माहीत नाही, त्यांनी बोलवलं एकाला. मग आस्ते आस्ते 50-60 जण जमायला लागले. तो बोलतो तू हिंदी में बोलतो, हमको मराठी नहीं आता, हमको मराठी नहीं आता, हिंदी में बोलतो. त्यांना समजवलं मी असं असं आहे, असं आहे बोललो. असं झालं. काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत. मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे. तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता. तिथनं तो फळं घ्यायला गेला. फळं घेताना त्यांनी 100 रुपये किलो फळं सांगितलं. तो बोला 50ला देणार का. तो हिंदीत बोलवता, हा बोला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहतो तो. तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला. त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली. एक 100-150चा मॉब जमला. कॅमेरा त्याने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात. जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल. कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विरारमध्ये घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं. मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. का घोषणाबाजी करायची काय गरज होती. तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार. आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतंय मग महाराष्ट्रात याच्या पुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात. कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात. यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. यात TDRF, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक, विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता. यावेळी प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीनं प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, आस्थापना उपायुक्त गोदापुरे, वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली. याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर म्हणाले, जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे. सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी 8 जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाडपागे समितीने दिलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केलाय. शिक्षण विभागात ठोक पगारावर अनेक शिक्षक 10 ते 15 वर्ष काम करत असून त्यांना अद्याप नियमित करण्यात आलं नाहीये. त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात येणार असल्याचंही केळकर यांनी म्हटलंय. काय प्रयोजन होतं सर भेटी मागचं आणि काय समस्या आहे? ठाणे महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत, सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही. आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकर पुढे गेले पाहिजे त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे, अधिकारी जो आहे, हा अस्वस्थ आहे.
आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या. कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या 2 महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झालाय. जे यांच्या हातामध्ये आहेत, यांना ज्याची निर्णयाची यांच्याकडे अथॉरिटी आहे, ते निर्णय जे आहेत ते येणाऱ्या 15 दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील. काही खूप प्रलंबित विषय होते ते देखील पुढच्या महिन्याभरामध्ये सोडवले जाणार आहेत. 10, 20 आणि 30चे आश्वासित प्रगती योजनेखाली 7व्या वेतन आयोगाच्या ज्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे होता, तर 10, 20 आणि 30 याच्यामध्ये जवळजवळ 6,500-7 हजार कर्मचारी आहेत. तर त्याचा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्वाचा निर्णय झाला आहे आणि तो येत्या 2 महिन्यामध्ये सर्व ही जी आश्वासित योजना आहे ती पूर्णपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. वेळोवेळी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांच्या सुरक्षा सुविधेच्या संबंधी आणि त्यांच्या हक्काच्या संबंधी हा कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी अशा प्रकारची बैठक घेतली जाईल. कारण की अनेक वेळेला कर्मचारी जो आहे तो आस्थापनासमोर अधिकाऱ्यांच्या समोर हतबल होतो. काही वेळेला त्याला अनेक विषय त्याचे जे अन्यायाचे आहेत ते मांडण्यासाठी देखील त्याला भीती वाटते, त्याला नोकरी जाईल की काय वाटतं. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता अत्यंत निर्भय केलेलं आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर पुढे अन्याय होत असेल, तुम्ही कामात कुचराई करू नका. तुमच्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्याची दखल आणि त्याच्या संबंधित न्याय देण्याचं काम हे आम्ही करू.